नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण नगरपालिकेमध्ये आलेलो आहोत। नगरपालिकेमध्ये उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि 21 तारखेला हे फॉर्म माघारी काढण्याचा दिवस आहे। 26 तारखेला त्यांना चिन्ह मिळणार आहेत। नगर अध्यक्षाच्या उमेदवारासह आता पूर्ण शहरातल्या 41 उमेदवाराच्या विषयी आपण ज्येष्ठ पत्रकार आहेत या ठिकाणी आणि पत्रकारांना विचारणार आहोत काय परिस्थिती या शहराची राहील आणि नगर अध्यक्ष कसा राहील हे विचारणार आहेत। आपल्यासोबत आहेत वैद्य साहेब, राजाभाऊ वैद्य साहेब। काय परिस्थिती आहे शहराची? अजूनही कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केले नाहीत। बरं, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असो किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार त्यांनी जाहीर केलेले नाहीत। बरं, ज्यावेळेस उमेदवार जाहीर होतील त्यावेळेस त्या उमेदवाराची क्वालिटी बघून लोक मतदान करतील आणि ठरवतील कुणाला निवडून द्यायचं ती। पण एक शोकांतिका तुम्हाला सांगतो मी, गेल्या 20 वर्षापासून प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात जिजामाता उद्यानासंदर्भात असते। उद्यान डेव्हलप करो, उद्यान यूँ करो, उद्यान त्यों करो, शहरातले रस्ते यूँ करो, परंतु तसं काहीच झालं नाही। ना रस्त्याचं काम झालं नाही, ना उद्यानचं काम झालं नाही। अहो, पाहुण्याचे बाहेर गावून आलेले लहान लहान मुलं विचारतात, बाबा आपल्या इथं उद्यान नाही का, मग आम्ही जायचं कुठे? बरोबर आहे, बरोबर। आमच्या शहरात बघा कसं उद्यान आहे। बरं, शहरामध्ये मुतारीचा प्रश्न एवढा भेडसावतो की महिलांना भोसले हायस्कूलपासून ते सेंट्रल बिल्डिंगपर्यंत कुठल्याच ठिकाणी मुतारी महिलांना नाही। पुरुष कुठेही लघवी करू शकेल, पण महिलाची परिस्थिती फार बिकट आहे। पत्रकार म्हणून तुम्ही काय सांगा? नाही, या संदर्भात गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही आवाज उठवतो की महिलांना सुद्धा स्वच्छतागृह उपलब्ध करून द्या। पुण्या मुंबईच्या धर्तीवर उपलब्ध करून द्या ना, पैसे घ्या त्यांच्याकडून, बरोबर, आणि ती सुविधा उपलब्ध करून द्या। परंतु अजूनही काही झालेलं नाही। ज्या ज्या वेळेस आम्ही आवाज उठवतो किंवा आम्ही नगरपालिकेला सांगतो, मुख्याधिकाऱ्याला सांगतो किंवा एखाद्या नगराध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष सांगतो आम्ही, हो हो आपण टेंडर दिलं, कंपनीशी बोललो, हे झालं ते झालं, फक्त एवढंच सांगितलं जातं। अमजद भाई, पूर्ण शहरामध्ये कचऱ्या डेपोचा प्रश्न, विविध पक्षांना आंदोलनं छेडली, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छेडले असा अर्थ दिसतोय। बरोबर, कारण 20 वर्षामध्ये कचरा डेपो हल्ला गेला नाही आणि रोडवरचे जे खड्डे आहेत ते खड्डे न बुजल्यामुळे एक तरुणाचा जीव गेला। हे राजकीय पुढारी स्वार्थापोटी जाहीरनाम्यामध्ये आम्ही शहराचा विकास करणार आहोत अशा पद्धतीचं लिखाण करतात का आणि जनतेला फसवतात का? काय म्हणाले? मुळात प्रश्न असा आहे की निधी आणायचा कुणी आणि आणल्यानंतर ते कामं करायचे कुणी आणि त्या कामाचं श्रेय जात आहे कुणाला? मुळात मुद्दा हा आहे, एकतर निधी सत्ता होती शिवसेना उभाटा गटाची, विरोधक होते भाजप, त्यावेळेस त्यांनी विरोध का केला नाही? बरं, हे तर समजा विरोध केला आणि ऐकलं नाही। राज्यात केंद्रात सत्ता तुमची होती ना, मग तुम्ही तिथून का थांबवला नाही? बरं, त्यांनी जर तिथून काही निधी आणला असेल भाजपने, तर ही विरोधी पक्ष जे आहेत ते काम वाढवतात। मुळात दोघंही तेवढेच जबाबदार आहेत। आणि सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे काय की आपली जी जनता आहे अतिच संयमी आहे साहेब। महिनाभर जरी नळाला पाणी नाही आलं तर 1 महिना दुसऱ्या दिवशी 100चं टँकर 200 रुपयाला घेतील, पण नगरपालिका प्रशासनाला जाब विचारा कोण येणार नाही। जोपर्यंत ऑफकोर्स राजकारणाला दोष देऊन उपयोग नाही काय, जोपर्यंत जनता ही रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत ह्या शहराचा विकास होणार नाही आणि जनता ही कधीच रस्त्यावर येणार नाही। त्यामुळे हे सर्व चालू आहे। बघा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बाबा, श्रेयवादासाठी शहरातल्या जनतेची पिळवणूक करणे, त्याचं वाटोळं करणे, शहराचं वाटोळं करणे हे राजकीय पुढाऱ्याचं किती पद योग्य आहे? बिलकुल योग्य नाही आहे, कारण यांच्या श्रेयवादामुळे जनतेचं किती नुकसान झालं हे जनतेलाच माहीत आहे। मला वाटत नाही यांना हे माहीत आहे की यांच्या श्रेयवादामुळे जनतेचं किती नुकसान झालं आहे। इथं रस्ते नाहीत, जागोजागी खड्डे आहेत। तुम्ही आता या आपल्या बस स्टँडपासून सांजा रोडपर्यंत म्हणजे भवानी चौकापर्यंत जर गेले, सांजा चौकापर्यंत मुख्य रस्ता आहे हा, अंतर्गत सोडून द्या,
या रस्त्याला मोठी रहदारी आहे सध्या, प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. आज रस्ता झाला की 8 दिवसात ते खड्डे आहे तसेच तिथं पडतात. म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम करतात. निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे. टेंडर म्हणजे जो गुत्तेदार असतो तो कुठल्या तरी राजकीय पक्षाचा असतो, त्याला कोणीही विचारत नाही की तो असा रस्ता कसा काय केला, कारण तो कोणाशी ना कोणाशी संलग्न असतो. त्यामुळे हे जोपर्यंत बंद होणार नाही श्रेयवादाची लढाई, तोपर्यंत शहराचा विकास होणार नाही. आपले ज्येष्ठ पत्रकार वैद्य सर जे म्हणले की शहरात एकही उद्यान नाही, ही प्रचंड मोठी शोकांतिका आहे साहेब. तुम्ही महाराष्ट्रातल्या धाराशिवपेक्षा लहान शहरात जरी गेलात ना तर चांगले उद्यान आहेत तिथं, पण इथं उद्यान नाही. पण जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे धाराशिव, तिथं एकही उद्यान नाही. ही अतिशय मोठी शोकांतिका आहे. आणि हे केवळ ह्या श्रेयवादाच्या लढाईतच हे झालेलं नाही आहे. बरोबर सर. राजकीय श्रेयवाद एवढा जबरदस्त झाला की मध्यंतरी कालच्याच आमच्या बाईटमध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणाले की ओमराजे निंबाळकर आणि कैलासदादा पाटील यांनी निधी अडवला, आणि निधी आणला कुणी तर राणा पाटलाने आणला, पण अडवला कुणी तर विरोधी पक्ष असणारे कोण, ओमराजे आणि कैलासदादा पाटील. आता ह्या श्रेयवादासाठी, ह्यांच्या श्रेयवादासाठी 6 महिनेपर्यंत घोळ चालला आणि आलेला निधी रद्द केला. महाराष्ट्राचं सरकार भाजपाचं आहे, राणा पाटील भाजपाचे आहेत, तरीही निधी रद्द झाला. त्याचं खापर खासदार आमदारावर फोडलं जाते. तुम्हाला योग्य वाटतंय काय? नाही, मला योग्य वाटतंय का नाही विषय हा नाही, पण शह प्रतिशह हां, हे राजकारण आहे. बरोबर. त्यामुळं शह प्रतिशह होणारच ती. तर त्याच्यात परंतु ह्याच्यामध्ये जनतेचं आणि आपल्या शहराच्या विकासाचं नुकसान होऊ लागलं, हां, त्याचं देणं घेणं कोणत्याच पक्षाला नाही. बरं. विशेष म्हणजे रस्त्यावरील खड्ड्यात काही माणसं मेलेत, ॲक्सिडेंट झाले, तरुण मेला, तरीसुद्धा या रस्त्यातले खड्डे बुजवावे किंवा रस्त्याचं काम चालू करावं एकाही नेत्याला वाटू नये, कोणत्याही पक्षाच्या एकाही नेत्याला वाटू नये असं की नाही काय असणार ते आपण पुढल्या पुढे बघूत, पण ते अगोदर ते रस्त्याचं काम होणं आवश्यक आहे. बरोबर. 18 महिने झालं आज काम ठप्प आहे सगळं. हां, बरं. आता मला म्हणायचं एवढं की ठीक आहे, आता हे राजकारण आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, 12 भानगडी आहेत तिथं. आता कुणाच्या तर दबावामध्ये काम करणारा नगराध्यक्ष असावा का शहरातल्या जनतेचं कल्याण करणारा, फक्त जनतेसाठी झटणारा असावा? नेमका नगराध्यक्ष कसा असावा? नगराध्यक्ष आपल्याला असा पाहिजे की स्वयंभू पाहिजे, स्वतः निर्णय घेणारा, आणि शहराच्या विकासासंदर्भात आपण काय निर्णय घेणे अपेक्षित आहे, आपल्या शहरात काय डेव्हलप होणं आवश्यक आहे, बाहेरच्या शहरात काय साधी मशानभूमी आपल्या इथली डेव्हलप झालेली नाही, बाग बगीचे डेव्हलप नाहीत, रस्ते डेव्हलप नाहीत, शौचालय नाहीत. हे सगळं बघून आपल्या धाराशिव शहरात नेमकं कुठं काय पाहिजे ह्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून उच्च सुशिक्षित असा नगराध्यक्ष आपल्याला अपेक्षित आहे. तुमचं नाव, तुमच्या दैनिकाचं नाव? मी राजा वैद्य, दैनिक भास्कर आणि पुरोगामी विचाराचं लोकराज्य. तर ही राजेभाऊ वैद्य आहेत आणि अमजद आहेत, अजरुद्दीन आहेत. हे तुमचं पेपरचं नाव काय? मी टाइम्स नावला आणि हॅलो धाराशिव माझं स्वतःच आहे. आपलं नाव? मी अमजद सय्यद, लोकमदत न्यूज संपादक. हे सगळे पत्रकार आहेत आणि जाणकार पत्रकाराने शहराचा आराखडा, नगराध्यक्ष कसा असावा आणि श्रेयवाद लाटणारे पक्ष समाजाचं, शहराचं कसं नुकसान करतात, हे सर्व सविस्तर आढावा मांडण्याचं काम ज्येष्ठ आमचे सहकारी मित्र राजाभाऊ वैद्य, दैनिक भास्करचे ते जिल्हा प्रतिनिधी आहेत, आणि पुरोगामी विचाराचे लोकराज्य या वर्तमानपत्राचे, न्यूजपेपरचे सर्व हे जाणकार पत्रकार आहेत. शहराचं वाटोळं कसं होतं आहे, श्रेयवाद कसा लाटला जातो, आणि नगराध्यक्ष हा कोणाच्याही दबावाला बळी पडून काम न करणारा, पक्षाच्या दबावाखाली काम न करणारा, ज्या मतदाराचं मतदान घेतलं आहे त्याच मतदाराचा विकास करणारा नगराध्यक्ष धाराशिवचा नगराध्यक्ष असावा, अशी भावना पत्रकारांनी व्यक्त केली.
पत्रकाराची भावना म्हणजे जाणकार नागरिकाची भावना आहे आणि तसाच नगराध्यक्ष होईल अशी अपेक्षा आहे. कोणाच्याही दबावाला न पडता बळी न पडता जिजामाता उद्यान असेल, कचरा कुंडी असेल, संडास बाथरूम असतील, मुतारे असतील, शहराचा विकास असेल, या सर्व गोष्टीकडे लक्ष देणारा नगराध्यक्ष धाराशिवचा आपल्याला 3 तारखेला पाहायचा आहे. तर बघूया शहरावर कसं प्रेम करणारा नगराध्यक्ष आपल्याला सापडेल, मिळेल, याच्याकडेच आता धाराशिवकरांचं पूर्ण लक्ष आहे. तर पाहूया नगराध्यक्ष कसा असेल. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे शहराच्या विकासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.